नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पॉवर्टी। एकंदरच आपण जे काही परिस्थिती सध्या अनुभवतोय आणि बघतोय जागतिक स्तरावर, तर तिच्यामध्ये येत्या काळामध्ये हा विषय खूप हॉट टॉपिक असणार आहे। आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर आपण याचं बेसिक बघणार आहोत। तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सायमल्टेनियसली फॉलो करा। तर सगळ्यात बेसिक आहे ना की पॉवर्टी काय आहे, तर पॉवर्टी हा एक सोशल फिनॉमिना आहे। पॉवर्टी इज अ सोशल, सामाजिक एक फिनॉमिना आहे हा। आणि याच्यामध्ये सिंपल आहे की आपल्या ज्या काही डे टू डे गरजा असतात, अन्न वस्त्र निवारासारख्या, त्या बेसिक नीड्स पण आपण पूर्ण करू शकत नाही, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर गोष्टीला गरिबी असं सिंपली म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या बेसिक नीड्स पूर्ण करू शकत नाही। याच्या मागची कारणं काय असू शकतात, म्हणजे गरिबीच्या मागची कारणं काय आहेत, तर एक म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या खूप जास्त असणं, रिसोर्सेस कमी असणं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे बघा ही, रिसोर्सेस कमी असणं। त्याच्यानंतर लिमिटेड रिसोर्सेस, वीक इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ज्या काही संस्था आहे, जी आपली व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, ती योग्य पद्धतीने काम करत नाही, योग्य डिसिजन्स घेत नाही। त्याच्यानंतर करप्शन एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे, भ्रष्टाचार। त्याच्यानंतर लॅक ऑफ एज्युकेशन अँड लिटरसी, कारण करप्शनचा बेस काय आहे की तुमच्याकडे एज्युकेशन नाही आहे, लिटरसी नाही आहे, अवेअरनेस नाही आहे, तर त्या केसमधून तुमच्याकडं पॉवर्टी येऊ शकते। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट कोलोनियल पास्ट, म्हणजे वसाहतवाद, की आपल्या इथली जी संसाधनं होती, आपली जी इकॉनॉमी होती, ती सगळी इंग्रजांनी डिस्ट्रॉय केली। तर ह्या अशा काही बेसिक गोष्टी आहेत, बेसिक रिझन्स आहेत गरिबीच्या मागे। आता गरिबीचे जर तुम्ही टाईप्स बघितल्या, दोन मेन टाईप्स, तर एक असते ॲब्सोल्यूट पॉवर्टी। ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय की ज्या वेळेस आपलं इन्कम इतकं कमी असतं की त्या केसमध्ये आपण बेसिक लिव्हिंग स्टँडर्ड जे काही असतील, फूड शेल्टर हाऊसिंग, म्हणजे अन्न वस्त्र निवारा, या बेसिक गोष्टी पूर्ण करू शकत नाही, त्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हटलं जातं। आणि याच्यामधलं दुसरं जे असतं म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टीसाठी बघा 1990मध्ये डॉलर अ डे असं ते होतं की एक दिवसाला किमान $1 तुमचं इन्कम पाहिजे, ओके। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आताच्या याच्यामध्ये ऑक्टोबर 2015मध्ये वर्ल्ड बँकेने याला रिसेट केलं होतं, तर आताचं आहे $1.90, म्हणजे जवळपास तुम्ही $2 पकडा। तर ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, जर दिवसाला $2पेक्षा सुद्धा कमी इन्कम असेल तुमचं, तुम्ही कमवू शकत नसाल, तुमच्याकडे ते अवेलेबल नाही आहे, तर त्या केसमध्ये म्हणजे आजच्या डेटमध्ये जर तुम्ही बघितलं 70-75च्या हिच्याने, तर जवळपास 75-150 रुपयापर्यंत दिवसाला तुम्हाला कमाई तुमची पाहिजे, अदरवाईज ते जातं पॉवर्टीमध्ये। आता रिलेटिव्ह पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी नावातच आहे, कशाबरोबर तरी तुम्हाला रिलेट करायचं आहे। म्हणजे याचा सोशल पर्स्पेक्टिव्ह असा आहे, सामाजिक दृष्टिकोन असा आहे की इकॉनॉमी जी असते तिच्यामध्ये पॉप्युलेशन बरोबर आपण कम्पेअर करतो की किती लोकांकडं रिसोर्सेस आहेत, किती लोकांकडं नाही आहेत। याचाच अर्थ काय होतो की इन्कमची इनइक्वॅलिटी, आपल्याकडं जी संसाधनं आहेत त्या संसाधनांचं डिस्ट्रीब्युशन सोसायटीमध्ये कशा पद्धतीने होतं आहे, याला रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हटलं जातं। आता रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काही लोक गरीब आहेत, काही लोक श्रीमंत आहेत, तर ते रिलेटिव्हली आपण बघतो। त्याच्यानंतर आता एक बेसिक प्रपोर्शन असतं मीडियम इन्कमचं, आणि त्या पर्सेंटेजच्या रिलेशनमध्ये आपण इन्कम जर कमी असलं तर ते रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये बसतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही याच्यासाठी जर समजा $10 एवढं ठरवलेलं आहे, किंवा मग ₹1000 तुम्ही ठरवलेत आणि त्याच्यापेक्षा जर कमी आहे, तर ॲज कम्पेअर टू दॅट पर्टिक्युलर थिंग, मग ते तुम्ही रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये बघणार। आता पॉवर्टी इस्टिमेशन जे आहे आपल्या इथं की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि त्याच्यानंतर नीती आयोग आहे ना, बऱ्याच गोष्टी आहेत, नॅशनल सॅम्पल सर्वे याच्याकरता काम करतं मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अंडर। तर आपल्याकडचा जो ॲप्रोच आहे पॉवर्टीचा, तो आहे कन्झम्पशन बेस्ड ॲप्रोच आहे, इन्कम बेस्ड ॲप्रोच आपल्याकडं नाही। त्याचं रिझन असं आहे की आपल्याकडं कमवणारी व्यक्ती एक असते, खाणारी तोंडं 5 असतात, 4 असतात। म्हणजे एखाद्या घरात एक व्यक्ती कमवते, 4 लोक कमवतच नाही आहे। मग जर तुम्ही इन्कमचा विचार केला तर तुमचं गणितच गडबडून जाईल, कारण एका 60-65-70 वर्षाच्या व्यक्तीचं इन्कम नसणार आहे, किंवा एखाद्या 8-10 वर्षाच्या मुलाचं इन्कम नसणार आहे। मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, तर इन्कम बेस्ड ॲप्रोचचा हा प्रॉब्लेम आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम आहे की बऱ्याच लोकांकडं म्हणजे पैसे नसतात, ते गरीब असतात, परंतु ते बॉरो करून इकडून तिकडून ना जुगाड करून ते पैसे खर्च करतात। मग ह्या सगळ्या याच्यात गडबड होईल, म्हणून कन्झम्पशन एक्सपेंडिचर, आपण जे काही खर्च करतोय की नाही, आपल्याला जे लागतंय त्या बेसिसवर आपण पॉवर्टी बघतो। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण ही सगळी गरिबीची हिस्ट्री बघितली की नेमकी गरिबी कशी मोजली जायची वगैरे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी दादाभाई नौरोजी
यांचं बुक होतं पॉवर्टी अँड द अनब्रिटिश रूल इन इंडिया. आणि हिच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं बेस इयर जो होता त्यांचा तो 1867-68. त्या बेस इयरच्या किमतीला त्यांनी धरून 16 ते 35 रुपये पर कॅपिटा इयर ही रेंज ठरवली होती, की एका वर्षाला 16 ते 35 ही जी रेंज आहे तर ती पॉवर्टी लाईनसाठी त्यांनी ठरवली होती त्या काळी. ओके, आता तुम्हाला हे फॅक्ट 16-35 असे विचारले जात नाही. जस्ट एवढं लक्षात ठेवा की पहिली व्यक्ती दादाबाई नौरोजी होती की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. त्याच्यानंतर 1938 मध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटी आली आणि तिने 15 ते 20 रुपये पर कॅपिटा पर मंथ ही पॉवर्टी लाईनची रेंज ठरवली, की एका महिन्याला जर तुम्ही 15 ते 20 रुपये कमवत असाल तर तुम्ही पॉवर्टी लाईनच्या म्हणजे तेवढं त्याच्यापेक्षा कमी आलं तर पॉवर्टी लाईनमध्ये. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये जो 1944चा बॉम्बे प्लॅन होता ठाकूरदास 1944, त्यांनी 75 रुपये प्रतिवर्ष एवढी पॉवर्टी लाईन ठरवली होती 1944 मध्ये 1944. त्याच्यानंतर मग पोस्ट इंडिपेंडन्स भारतात काय होतं तर 1962 मध्ये प्लॅनिंग कमिशननी परत एकदा रुरल आणि अर्बन एरियासाठी सांगितलं की 20 रुपये रुरल एरिया, 25 रुपये अर्बन एरिया पर कॅपिटा पर इयर असं त्यांनी सांगितलं होतं. तो पॉवर्टी लाईन म्हणजे याच्यामध्ये खूप तफावत आहे. एकीकडे 1944 मधला बॉम्बे प्लॅन सांगतो 75 रुपये वर्ष आणि इथं रुरल याच्यासाठी प्लॅनिंग कमिशन 1962 मध्ये 20 रुपये 25 रुपये सांगत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता हे आकडे तुम्हाला नक्कीच लक्षात नाही ठेवायचे पण महत्त्वाचं आता इथून सुरू होतं की V.M. दांडेकर आणि एन रथ हे पहिला सिस्टमॅटिक असेसमेंट होतं. पहिल्यांदा प्रॉपर बघितलं गेलं पॉवर्टी इन इंडियाच्या बाबतीमध्ये तर V.M. दांडेकर आणि एन रथ 1971 मध्ये नॅशनल सॅम्पल सर्वेच्या याच्यावर बेस्ड होतं. ओके, जो डेटा होता 1960-61चा त्याच्यावर. तर V.M. दांडेकर आणि एन रथ हे महत्त्वाचं आहे. यांनी रुरल आणि अर्बन या दोघांसाठी कॅलरीचा फॉर्म्युला वापरला. जर तुम्हाला 2250 कॅलरीज दिवसाला मिळत असतील तर त्या केसमध्ये ती पॉवर्टी लाईनची रेषा होती की त्याच्यापेक्षा कमी मिळालं तर तुम्ही पॉवर्टी लाईनमध्ये आहात. आणि रुरल अर्बनसाठी सेम होतं. ओके, याच्यानंतर अलग कमिशन आलं 1979 मध्ये. तर अलग कमिशन जे होतं ते प्लॅनिंग कमिशननी त्याला कॉन्स्टिट्यूट केलं होतं आणि Y.K. अलग हे त्याचे चेअरमन होते. आता यांनी काय केलं की यांनी ही जी कॅलरीची डेफिनेशन होती तर ती थोडी वेगळ्या पद्धतीने मांडली. त्यांनी रुरलसाठी 2400 कॅलरीज सांगितल्या, अर्बनसाठी 2100 कॅलरीज सांगितल्या आणि दांडेकर रथमध्ये 2250 हे दोघांसाठी सेम होतं, अर्बन ॲज वेल ॲज रुरल. मग आता याच्यामध्ये यांनी चेंज केला का तर रुरलमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना हार्डवर्क करावं लागतं, श्रम खूप करावे लागतात आणि त्याच्याकरता 2400 कॅलरी तिथं त्यांनी टाकल्यात. अर्बनच्या बाबतीत त्यांनी 2100 कॅलरी टाकल्यात कारण तिथं ॲज कम्पेअर टू रुरल श्रम म्हणजे जे काही फिजिकल हे आहेत एफर्ट्स ते कमी आहेत. तर हे अलग कमिटीने बनवलं होतं. त्याच्यानंतर लकडवाला कमिटी येते 1993. म्हणजे तुम्हाला सिंपली याची क्रोनॉलॉजी पण विचारली जाऊ शकते. दांडेकर रथ, त्याच्यानंतर अलग, त्याच्यानंतर लकडवाला कमिटी 1993. तर यांनी कॅलोरी अप्रोचच्याच बरोबर काही गोष्टी क्लिअर केल्यात. त्या म्हणजे काय की जे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे ते कॅलरीच्या बेसिसवर आपण मोजूयात. प्लस स्टेटनुसार लिस्ट वेगवेगळी राहील. स्टेट स्पेसिफिक पॉवर्टी लाईन्स त्यांनी कन्स्ट्रक्ट करण्याला प्रावधान केलं की बाबा स्टेटनुसार वेगवेगळ्या गरजा असू शकतात आणि स्टेटनुसार पॉवर्टी लाईन असली पाहिजे. हा जो शिफारस होती किंवा ही जी फंडा होता हा लकडवाला कमिटीचा होता 1993 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी अर्बन एरिया करता कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल वर्कर्स आणलं की इंडस्ट्रीमध्ये कामगार जे आहेत त्यांचा पण अभ्यास याच्यात झाला पाहिजे शहरी याच्याकरता. ग्रामीण याच्याकरता त्यांनी ॲग्रिकल्चर लेबर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ऑफ ॲग्रिकल्चर लेबर CPIAL आणि शहरीसाठी CPIIW. तर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. तर ते एक लक्षात ठेवा. आणि ह्या दोन गोष्टी शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी होत्या. त्याच्यानंतर 2004-05 मध्ये काय झालं की NSSO यांनी एक कन्सेप्ट समोर आणली. ती कन्सेप्ट होती की पीपल म्हणजे आता लोक काय करतात 365 दिवस लोकांना विचारायचं की 365 दिवसात त्यांनी नेमकं काय कन्झ्युम केलेलं आहे, किती गोष्टी विकत घेतलेल्या आहे आणि 30 दिवसात म्हणजे शेवटचे आठवून त्यांनी सांगायचं की बाबा आम्ही एवढा खर्च केलेला आहे. ह्या दोन बेसिस गोष्टी आणल्या यांनी. हिच्यामध्ये बघा NSSO नॅशनल सॅम्पल सर्वेचा मिक्स्ड रिकॉल पिरियड नावाचा कन्सेप्ट आहे. हा 365 दिवसाचा कन्सेप्ट आहे. हिच्यामध्ये
एखाद्या व्यक्तीने म्हणजे पॉवर्टी लाईनसाठी 365 दिवसामध्ये किती एक्सपेंडिचर झालेलं आहे ते बघायचं, प्लस 5 इनफ्रिक्वेंटली म्हणजे कधीतरी विकत घेणाऱ्या फूड आयटम्स, नॉन फूड आयटम्स जे असतील त्याचा याच्यात समावेश करायचा. मग ते 5 कुठल्या गोष्टी आहेत? एक, क्लोथिंग्स, कपडे आपण काही रोज घेत नाही. फुटवेअर, चप्पल आपण काही रोज घेत नाही, है ना, काही लोक कधीच घेत नाही. एज्युकेशन, शिक्षण, त्याच्यानंतर ड्युरेबल गुड्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल है ना, फ्रीज घेतलंय तुम्ही. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल मेडिकल एक्सपेन्सेस असतील, है ना, रोज काही आजारी पडत नाही आपण. आणि 30 डेजचं रिकॉल पिरियड फॉर रिमेनिंग आयटम्स, म्हणजे ह्या 5 गोष्टी, 30 दिवसाचा रिकॉल पिरियड, 365 दिवस असा यांनी मिक्स रिकॉल पिरियड आणला होता. प्लॅनिंग कमिशननी युनिफॉर्म रिकॉल पिरियड आणला 30 डेजचा. याचं रिझन असं होतं की बऱ्याचशा गोष्टी ह्या फक्त भारतामध्ये सणाच्या वेळेस घेतल्या जातात, म्हणजे ड्युरिंग फेस्टिवल पिरियड. म्हणजे मी लहान असतानाचं एक हे होतं की बाबा कपडे कधी घ्यायचे तर फेस्टिवलच्या हिच्यामध्ये घ्यायचे. त्याच्या आधी पण तुम्ही आपल्या आईवडिलांना विचारा तर तिच्यामध्ये तर गोष्टी खूपच स्पेसिफिक होत्या. आता तसं राहिलेलं नाही आहे. आता मोस्ट प्रॉब्ली गोष्टी बदलल्या आहेत, पण नॉन फूड आयटम्स जे असतात ते फक्त मोस्ट प्रॉब्ली फेस्टिवलच्या हिच्यावर, किंवा एखाद्याला फ्रीज घ्यायचं आहे, एखाद्याला गाडी घ्यायची आहे तर ती दसऱ्याला घेतली, तर हे ज्या गोष्टी आहेत. मग बऱ्याचदा जर तुम्ही कॉमनच बघितलं की एखाद्या 30 दिवसांचं कुठलंही उचललं आणि तिच्यात जर फेस्टिवल नसतील तर असं होऊ शकतं की 365 दिवसांचा हिशोब केल्यानंतर एक्सपेंडिचर जास्त जाईल आणि 30 दिवसाच्या हिशोबाने कमी जाईल, कारण तिच्यामध्ये तुम्ही जे मोजले होते ते 30 दिवस नसतील. तर प्लॅनिंग कमिशननी ह्या गोष्टीचाही विचार केला की सणाच्या वेळेस लोक नॉन फूड आयटम्सवर जास्तीचे पैसे खर्च करतात, तर तो विचार पण प्लॅनिंग कमिशननी या गरिबीच्या ह्याच्यात केला होता. नंतरच्या ह्याच्यात मग तेंडुलकर कमिटी आली. तेंडुलकर कमिटी जी होती ती एक द एक्सपर्ट ग्रुप होता हा एस्टिमेशन ऑफ पॉवर्टीचा, सुरेश डी तेंडुलकर. ओके. आणि प्लॅनिंग कमिशननी 2009 मध्ये आणलं होतं हे तेंडुलकर कमिटी. त्यांनी एक नवीन मेथड हे केली. त्यांनी काय केलं, ही जी कॅलोरी बेस्ड मेथड होती त्याच्या जागी आता न्यूट्रिशन, हेल्थ, म्हणजे एकदमच पोषणासाठीच्या गोष्टी, हेल्थ आणि बाकीच्या एक्सपेंडिचर्सवर फोकस केला, की जसे कपडे असतील, फुटवेअर असतील. आणि त्यांनी एक बास्केट ऑफ गुड्स बनवली, म्हणजे की किमान ह्या गोष्टी या बास्केटमध्ये असतील, त्या जर तुम्हाला मिळाल्या तर त्या केसमध्ये तुम्ही गरीब नाही आहे, तर त्या मिळत नसतील तर तुम्ही गरीब आहात. तर बास्केट ऑफ गुड्स यांनी बनवली होती आणि त्या बेसिसवर यांनी NSSOचा मिक्स रिकॉल पिरियड मेथड पण यांनी वापरली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की यांनी एक सिस्टीम बनवली की एक बास्केट आहे, या बास्केटमध्ये 10 गोष्टी आहेत. या 10 गोष्टी जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही गरीब नाही. आणि हिच्यामध्ये फक्त एक मेजर इश्यू काय होणार होता, शहरामध्ये आणि ग्रामीण भागात या बास्केटमधल्या वस्तूंची किंमत बदलणार होती. सो तेंडुलकर कमिटीनी फक्त प्राइस डिफरन्सचा फंडा समोर घेतला आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ऑल इंडिया लेवलवर भारतात 37% पॉवर्टी आहे, गरिबी आहे. रुरलमध्ये ती 41% आहे आणि अर्बनमध्ये 25% आहे. हे 2004-05 मध्ये त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी रुरलसाठी जे ठरवलं ते म्हणजे पॉवर्टी लाईन जी होती महिन्याची ती 446 रुपये होती आणि तीच अर्बन इंडियासाठी 578 रुपये होती. तर हे कशाच्या बेसिसवर होतं, एक बास्केट, त्या बास्केटमध्ये मिनिमम गोष्टी, कारण त्यांची फक्त एकच होता की प्राइस डिफरन्स येणार, शहरामध्ये गोष्टी महाग असतात ॲज कम्पेअर टू गावात. तर मग हा तुम्हाला डिफरन्स इथं दिसतो, 446 ग्रामीण, 578 शहरामध्ये. त्याच्यानंतर 2012 मध्ये रंगराजन कमिटी आली होती. तिने 2014 मध्ये त्याचा रिपोर्ट दिला आणि त्याचा जो बेस होता, म्हणजे त्यांनी जी पॉवर्टी लाईन दिली होती, तर एक्सपेंडिचर जे त्यांनी दिलं होतं पर मंथ पर कॅपिटा एक्सपेंडिचर अर्बन एरियामध्ये 1407 रुपये आणि रुरल एरियामध्ये 972 रुपये, है ना. हे पर कॅपिटा एक्सपेंडिचर आहे, एका व्यक्तीमागचं हे एक्सपेंडिचर. तर हे एक महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर यांनी जो बेस ठेवला होता तो कॅलरीचा बेस तर ठेवलाच होता, प्लस त्याच्यामध्ये न्यूट्रिशन, फॅट ह्या गोष्टी आणि नॉन फूड आयटम्स म्हणजे कपडे असतील आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार यांनी केला होता. तर हे एक महत्त्वाचं आहे पॉवर्टी लाईन करता, तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर याच्यात 2 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, पॉवर्टी गॅप रेशो आणि दुसरं आहे पॉवर्टी हेड काउंट रेशो. आता हेड काउंट रेशो काय असतो की असं किती पॉप्युलेशन आहे तुमचं की ज्याच्याकडं पर कॅपिटा इन्कम जे आहे त्याचं ते ऑफिशियल जी काही तुमची पॉवर्टी लाईन आहे त्याच्यापेक्षा कमी आहे, बरोबर. एवढं बघायचं, म्हणजे तुमच्या लोकसंख्येमध्ये असे किती लोक आहेत. पॉवर्टी हेड काउंट बघतोय आपण, लोकसंख्येमध्ये असे किती लोक आहेत ज्यांच्याकडं जी काही पॉवर्टी लाईन सेट केलेली आहे त्याच्यापेक्षा कमी एक्सपेंडिचर ते करतात, ते सगळे पॉवर्टी हेड काउंटमध्ये येतात.
दुसरा असतो पॉवर्टी गॅप रेशो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपण बघितलं की ही जे रंगराजन आहे यांनी सांगितलं की ग्रामीण भागाकरता 972 रुपये पर कॅपिटा पर हेड, 972 रुपीज, बरोबर. तर आता हिच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल गावातली एक व्यक्ती आहे, ए आहे, आणि एचं जे इन्कम आहे पर कॅपिटा पर मंथ ते फक्त 700 रुपये आहे, बरोबर. एका महिन्यात त्यांनी फक्त 700 रुपये म्हणजे 700 रुपयेच तो कमवतो. याचा अर्थ काय होतो, त्याच्याकडे 272 रुपये कमी आहेत. तर याला पॉवर्टी गॅप रेशो म्हणतात, की तुमची जी पॉवर्टी लाईन आहे तेथून तुमचं इन्कम त्या व्यक्तीचं म्हणजे तो गॅप किती आहे, आणि हा गॅप जितका जास्त राहील तितकी त्या इकॉनॉमीची परिस्थिती वाईट असणार, हे पॉवर्टी गॅप रेशो तुम्हाला सांगतो. तर हे एक महत्त्वाचं आहे की बिलो पॉवर्टी लाईन फॉल्स शॉर्ट, कितीनी शॉर्ट पडताय तुम्ही, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं असतं क्वांटाईल इन्कम रेशो. क्वांटाईल इन्कम रेशो म्हणजे काय, त्या इकॉनॉमीमधल्या ॲव्हरेज इन्कम ऑफ रिचेस्ट 20%, सर्वात श्रीमंत लोक जे आहेत त्या 20% लोकांचं ॲव्हरेज इन्कम डिवायडेड बाय जे सगळ्यात गरीब आहे अशा 20% लोकांचं ॲव्हरेज इन्कम, याला क्वांटाईल इन्कम रेशो म्हणतात. हा पण पॉवर्टीसाठी बघितला जातो की नेमकी तुमच्या इकॉनॉमीची इनइक्वॅलिटी त्या पर्टिक्युलर कम्युनिटीची कशी आहे. सो क्वांटाईल इन्कम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉवर्टी ट्रॅप का असतं, ही पॉवर्टी भयानक का असते, बघा एक सिंपल गणित असतं. इन्कम जर कमी आहे, सगळ्या ज्या आफ्रिकन कंट्रीज बघा इन्कम खूप कमी आहे. इन्कम कमी असल्यामुळे काय होतं की या लोकांची सेव्हिंग पण कमी होते. सेव्हिंग कमी होते तिच्यामुळे ऑब्वियसली इन्कम कमी आहे, सेव्हिंग कमी आहे, एक्सपेंडिचर जास्त आहे, तर इन्व्हेस्टमेंट पण हे लोक कमी करणार. इन्व्हेस्टमेंट कमी केल्यामुळे यांची इकॉनॉमिक ग्रोथ पण कमी होते. ओके, म्हणजे बघा तुमचं इन्कम कमी आहे, तुमची गुंतवणूक कमी आहे, तुमचं सेव्हिंग कमी आहे, आणि त्याच्यामुळे गुंतवणूक कमी आहे तर तुमची ग्रोथ कशी होणार. इन्कम कमी असल्यामुळे दुसरं काय होतं की तुमचं एज्युकेशन आणि हेल्थ हिच्यावर पण तुम्ही जो खर्च करता तो कमी करता. तिच्यामुळे तुमचं जे ह्युमन कॅपिटल असतं ते कमी दर्जाचं मिळतं. म्हणजे तुमची जी पॉप्युलेशन असणार आहे, मानव संसाधन, ते त्या क्वालिटीचं नसणार आहे ज्या क्वालिटीचं आपल्याला पाहिजे, आणि त्याच्यामुळेच तुमची प्रोडक्टिव्हिटी जी असणार आहे ती लो असणार आहे, आणि परत तुम्ही त्या लो इन्कममध्येच जाता. सो याला लो इन्कम ट्रॅप असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा, लो इन्कम ट्रॅप काय असतो, म्हणजे ते एकदा तिच्यात अडकलं की ते भयानक असतं. आता याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत. एंजल्स लॉ. एंजल्स लॉ म्हणजे काय, तुमचं इन्कम जसं ज्या प्रपोर्शननी वाढतं तेवढं तुमचा फूडवर एक्सपेंडिचर वाढत नाही, ते कमी होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच्यात कसं आहे की एखाद्या व्यक्तीचा पगार जो आहे समजा तो 10,000 रुपये आहे, आणि त्याचं महिन्याला फूडवर जे काही तो स्पेंड करतोय त्याच्या याच्यात ते 3,000 रुपये तो स्पेंड करतोय. ह्या मग व्यक्तीचं प्रमोशन झालं, या व्यक्तीला 15,000 रुपये पगार झाला, 5,000 रुपये वाढले. ऑब्वियसली तर हे 3,000चे लगेच 6,000 होणार नाही आहेत. फार फार तर त्याला प्रमोशन भेटलं म्हणून तो 4 दिवस मिठाई घेऊन येईल घरी, 3,500 4,000पर्यंत हे जाऊ शकतं. पण ज्या प्रपोर्शननी त्याचं पेमेंट वाढलं आहे, म्हणजे त्याचं पेमेंट डायरेक्ट 50% वाढलेलं आहे, 10चं 15,000 झालेलं आहे, त्या प्रपोर्शननी त्याचं जे काही स्पेंडिंग ऑन फूड आहे, फूडवर जे एक्सपेंडिचर आहे ते वाढत नाही. हे एंगल्स लॉ सांगतो. त्याच्यानंतर पुढचं आहे लॉरेन्स कर्व. आता लॉरेन्स कर्व काय सांगतो की पर्सेंटेज ऑफ इन्कम जे असतं, की जे इन्कम तुम्ही कमवलेलं आहे, म्हणजे इन्कम किंवा वेल्थ तुम्ही जी कमवलेली आहे त्याचं पर्सेंटेज, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की किती लोकांनी ते कमवलेलं आहे, त्या दोघांचा जो रेशो तो कर्व असतो, म्हणजे तो कर्व टाकलं जातं म्हणजे ह्या हिच्यावर मॅपवर, तर त्याला लॉरेन्स कर्व म्हणतात. रिलेशनशिप बिटवीन पर्सेंटेज ऑफ इन्कम ऑर वेल्थ अँड पर्सेंटेज ऑफ पीपल अर्न दॅट पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ इन्कम. म्हणजे जर एक CR आहे, हे इतकं इन्कम कमवलेलं आहे, तर त्याच्यासमोर हे कमवणारे लोक किती आहे, ते जर 10 असतील तर ते बघितलं जातं. मग एकाच्या वाट्यावर किती आले, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये वेल्थ अर्न करणारे लोक किती आहेत. त्याच्यानंतर गिनी कोफिशियंट. आता गिनी कोफिशियंट हा जो असतो हा लॉरेन्स कर्ववरच बेस्ड आहे, आणि हिच्यामध्ये 0 ते 1 मध्ये हे बघितलं जातं. 0 म्हणजे 100% इक्वॅलिटी, ओके, आणि 1 म्हणजे काय 100% अनइक्वॅलिटी. तर हे एक लक्षात ठेवायचं. गिनी कोइफिशियंट हा विचारला होतो बऱ्याचदा. त्याच्यानंतर कुझेंट्स कर्व. आता कुझेंट्स कर्व काय आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी सांगितली जाते की डेव्हलपिंग कंट्रीज ज्या असतात त्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इनइक्वॅलिटी वाढत जाते, पण जशी जशी ग्रोथ वाढते तशी तशी ती इनइक्वॅलिटी काय होते, कमी होत जाते. तर हे डेव्हलपिंग कंट्रीसाठी आहे. तर हा पण लक्षात ठेवा. कुझनेट्स कर्व
डेव्हलपिंग कंट्रीमध्ये सुरुवातीला अनइक्वॅलिटी वाढत जाणार, असमानता जी आहे संसाधनांची वितरण ते वाढत जाईल, पण जशी ग्रोथ होते तशी तशी ती कमी होते ते. तर ही कुझनेट्स कर्व नावाची कन्सेप्ट पण लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे एक महत्त्वाची इंडेक्स, ती म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे काय? याच्यामध्ये 3 गोष्टी बघितल्या जातात: हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता ह्या SDI मध्ये पण बघितल्या जातात, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये. मग याच्यात काय फरक आहे? तर हे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे काय आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण काय करतो, हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या अचिव्हमेंट्स बघतो. किती लोकांचं हेल्थ चांगलं आहे, किती लोक किती शिकलेत असं बघतो. आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये आपण अंडर अचिव्हमेंट बघतो, म्हणजे किती लोक शिकलेले नाही आहेत, किती लोकांना हेल्थ चांगलं नाही आहे, किती लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पुअर आहे. तर हे याच्यात बघितलं जातं. तर ही एक इंडेक्स पॉवर्टीशी रिलेटेड होती. सो स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.